विधानसभा चुनाव के बाद कांग्रेस के प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कई मुद्दों को लेकर सुर्खियों में चल रहे हैं। इस बीच आरोप प्रत्यारोप का सिलसिला भी जारी है। ऐसे में अब नाना पटोले की प्रतिक्रिया सामने आई है, जिसमें वो कई मुद्दों पर बात करते नजर आ रहे हैं। कोण मुख्यमंत्री बनेल आणि काय करेल तर ते बीजेपीचे त्यांचे राष्ट्रीय नेते ते त्याच्यातला निर्णय घेतील, त्याच्यावर आम्हाला प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही. आणि महत्त्वाचा इश्यू काल पण आम्ही जो उपस्थित केला, काल रात्री उशिरा पुन्हा निवडणूक आयोगाने मी जे काही प्रश्न उपस्थित केले त्याच्यावर उत्तर देण्याचा एक अयशस्वी प्रयत्न त्यांनी केला. मी आता अजून त्याच्यावर ट्विट पण केलेला आहे. आम्ही निवडणूक आयोगाला विचारतो आहे की तुमच्या रेकॉर्ड प्रमाणे तुम्ही 20 तारखेला जे काही रात्री उशिरापर्यंत 11:59 जो अखेरीचा तुम्ही सगळं झालेलं मतदान, त्याच्यावरचं जे मतदान झालं होतं ते 65.2% मतदान झालेलं होतं. हे डिक्लेअर केल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी 3 वाजता दुपारी पुन्हा 66.5% मतदान या निवडणुकीत झालेलं आहे अशा पद्धतीचं तुम्ही सांगतात. जवळपास 1.3% मतं ही त्यामध्ये तुम्ही इन्क्रीज करतात आहात. याचाच अर्थ 9,99,359 मतं ही जी वाढलेली आहे, दुपारी 3 वाजता दुसऱ्या दिवशी तुम्ही डिक्लेअर करता आहात. याचं उत्तर अजूनपर्यंत निवडणूक आयोगाने आम्हाला दिलेलं नाही. एकीकडे माननीय सुप्रीम कोर्ट सांगतोय की आणि निवडणूक आयोगही सांगतो की ईव्हीएम मशीनमध्ये पारदर्शकता असतं, वेळ वाचतं आणि त्याच्यामुळे ईव्हीएम मशीनलाच आम्ही प्राधान्य देऊ अशा पद्धतीचे निर्णय आपण पाहतोय. आमदार अपात्रतेसाठी 2 वर्ष झाले, त्याचा निकाल लागला नाही. पण ईव्हीएम मशीनच्या बाबतची जी भूमिका घेऊन काही लोक कोर्टात गेलेत, तर कोर्टाने 2 तासात त्याचा निकाल देऊन मोकळा केला. म्हणजे माननीय सुप्रीम कोर्ट इतकं फास्ट आहे त्याच्या मामल्यामध्ये की मतदानाचं माझं मत, जो माझा एकमेव अधिकार आहे, प्रत्येकाचा जो अधिकार आहे तो मताचा अधिकार आहे, त्या अधिकाराबद्दल जर माननीय सुप्रीम कोर्ट 2 तासात त्याचा निकाल लावता आणि आमदारांच्या अपात्रतेला 2 वर्ष होऊन गेले तरी अजूनही निकाल लागला नाही. याचा अर्थच ईव्हीएम मशीनचा हा जो प्रेम जे आहे ते आपल्याला लक्षात येत आहे. मग ह्या सगळ्या पारदर्शकता त्याच्यामध्ये आहे असं त्यांनी सांगितल्यानंतर मग आमचा सवाल आहे की तुम्हाला रात्र उशिरा का लागली? मग रात्री 11:59 तुम्ही शेवटचं झालेलं वोटिंगचं सगळं निर्देशांक आणून दिलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 3 वाजता पुन्हा आपण 1.3% मतदान वाढवत आहे. 9,99,559 मतं तुम्ही जे वाढवलेले आहेत ते कसे वाढले? रात्री का नाही डिक्लेअर केलं? दुसऱ्या दिवशी का करतात आहात? या प्रश्नाचं उत्तर द्या. मग पारदर्शकता कुठे राहिली याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. आज आम्ही ही बाब आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाने लक्षात घेतली. आज संघवीजी, आमचे वेणुगोपालजी, रमेश चन्नीतलाजी, माझी पण सही त्याच्यात राहणार आहे. अशा 5-6 लोकांचं एक डेलिगेशन आज मुख्य निवडणूक आयोगांना पण दिल्लीमध्ये भेटणार आहे. कारण की हे विषय गंभीर आहे. आम्हाला विरोधक आता सांगतात की हारले म्हणून हे करतात. आम्हाला हारण्याचं आणि जिंकण्याचं, समजा आम्ही जिंकलोय असतो आणि आमचं सरकारही येत असतं, पण या पद्धतीची तफावत असती तरी आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले असते. कारण की सेव्ह डेमोक्रेसी, लोकशाही वाचली पाहिजे या मुद्द्यावर आम्ही आहोत आणि शेवट पण लढू. काँग्रेस पक्षाचा इतिहास या देशातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. स्वातंत्र्याची लढाई आम्ही निस्वार्थ लढलेली होती. देश स्वातंत्र्य म्हणून काँग्रेसने दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या आधारावर सगळ्यांना एक मताचा अधिकार आणि त्या मताच्या जनतेच्या भीतीमुळे सरकारला काम करावं लागत होतं. पण आज जनतेची भीतीच सरकारच्या मनातून बाजूला झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये निकाल लागून आज 5-6 दिवस झाले, पण 5-6 दिवसामध्ये सरकारच अस्तित्वात नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न अजूनही, त्यांचा कापूस खरेदी केला जात नाही, सेंटर सुरू झाले नाहीत, धानाच्या खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत, सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत,
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम झालं. मोठ्या प्रमाणात आत्महत्या शेतकऱ्यांच्या वाढत चाललेल्या आहेत. तरुणांच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे. महागाई रोज आभाळाला टेकत चाललेली आहे. आणि लाडक्या बहिणीचे जे काही मोठं प्रेम ते दाखवलं जात होतं, जो 50% लाडक्या बहिणींना आता पैसे मिळणार नाही अशा पद्धतीचं कामचलाऊ सरकार जे आता आहे राज्यामध्ये, या सरकारच्या माध्यमातून काढला गेलेला GR आपण पाहिलेला आहे. त्यामुळे या सगळ्या विषयाचं गांभीर्य का नाही, कारण की लोकांच्या मतापेक्षा आता आम्हाला मशीनच आमची कामाची आहे. मताची गरज नाही. मशीन आणि त्या व्यवस्थेला, निवडणूक आयोगाची ही व्यवस्था आहे, त्याला सांभाळलं म्हणजे आम्हाला कोणीच हारू शकत नाही. ही जी भीती झालेली आहे हीच खऱ्या अर्थानं लोकशाहीला घातक आहे. आणि म्हणून आमचं आता याच्यावर एक मोठं आम्ही याला न्यायालयीन पण लढाई लढवू आम्ही. आणि दुसरं, आज मुख्य निवडणूक आयोगाला आमचं जे डेलिगेशन राष्ट्रीय मिळायला चाललं, त्यामागचा उद्देशच आहे की निवडणूक आयोगाने या सगळ्या प्रश्नांचे उत्तर दिले पाहिजे. आम्ही न्यायालयीन पण लढाई लढू आणि ही रस्त्यावरची पण लढाई लढू. ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. कारण की लोकतंत्र, लोकशाहीच आता धोक्यात आलेली आहे. आणि ही लोकभावना आहे, हे फक्त काँग्रेस पक्षाचंच मत नाही, हे जनभावना आहे. आणि ह्या जनभावनेची लढाई काँग्रेस लढेल आणि लोकशाही वाचवेल. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की जर का तुमचा ईव्हीएमवर आक्षेप असेल तर ज्या राज्यामध्ये ईव्हीएमच्याच निवडणुकीमध्ये तुमचं सरकार स्थापन झालं तिथले सरकार राजीनामा देईल का? यालाच धरून एक प्रश्न आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की मी इंजिनियर आहे आणि मी काश्मीरी सांगू शकतो, हॅक होऊ शकतो. मी मशीनच्या बद्दलचं बोलतच नाही आहो. मुनगंटीवारला काय वाटतं मला माहिती नाही. आताच लोकसभेमध्ये त्याच्याच मतदारसंघात 47 मतांनी हारले, ते 1000 मतांनी हारले. कुठल्या केंद्रावर होते एवढे मतदान एका रात्री कसं झालं? 76 लाखाच्या वर मतदान झालेलं आहे, मी जे आकडेवारी सांगतोय. पण हे जे दुपारी 3 वाजता त्यांनी जे 1.3% मतं वाढवली, त्या मतदानाबद्दलचा विषय उपस्थित करतो. 9,99,513 मतदान जे झालेलं आहे ते कुठून झालेलं आहे? माझा प्रश्न तो आहे. माझा मशीन बद्दलचा प्रश्नच नाही आहे. आणि तो मुनगंटीवार दुसरा इश्यू घेऊन ओढतो. अरे, लोकशाही ही आज तुम्हाला फायदा वाटत असेल, पण हे काही दिवसानंतर हेच पाप चाललं. हे कोणाचेच नसतात कर्मचारी, अधिकारी, ज्याचं सत्ता त्याचा डमरू वाजवतात. लोकशाही वाचेल तर आपण वाचू, देश वाचेल, एवढं प्रत्येकाने ध्यानात ठेवलं पाहिजे. एवढीच भूमिका आमची आहे. आणि आम्हाला माध्यमालाही सांगायचं आहे, मी आकडे जे मांडले तुमच्याकडे आकडे आलेले आहेत. हे काय मी माझ्या घरून आकडे दाखवले नाही आहेत. हे आकडे जे आलेले आहेत त्या आकड्यांच्या बद्दलचं आम्हाला स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने द्यावं. आणि काल रात्री त्यांनी जे ट्विट केलेलं आहे, आम्ही मतदान वाढवलेलं, आम्ही फार मोठं काम केलेलं आहे. मतदान म्हणजे लोकांनी मतदान न करता तुम्ही मतदान वाढवलंय. म्हणून ह्या सगळ्या प्रश्नाच्या बाबतीत आज आमचं केंद्रीय नेतृत्व पण आज निवडणूक आयोगाला भेटणार आहे. आणि आम्ही ही लढाई न्यायालयीन पण लढू आणि रस्त्यावरची पण. माहितीने भटिंगे तो कटेंगे असे ते जाऊ द्या, त्या आम्हाला त्या विषयावर आज बोलायचं नाही. मुस्लिम मतदार आम्हाला त्या विषयावर बोलायचं नाहीये. भाऊ, आपण कार्यप्रणालीवर निवडणूक आयोगाचा प्रश्न विचारलाय, तर दुसरीकडे काँग्रेसमधूनच तुमच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताय. बंटी शेळके यांनी आपल्यावर आरोप केले आरएसएसचे एजंट असल्याची काय प्रतिक्रिया? त्याचा नंतर मी करेल. मी आज विषयावर, कुठल्या विषयावर आहोत, मी माझा विषय लोकशाही वाचवण्याचा आहे, ते संघटनेतला विषय आहे. त्याचं काय करायची औषध नंतर करू आपण. मी लोकशाहीच राहिली नाही तर मग काय करणार? मी लोकशाही वाचवायचा विषयावर चर्चा करतोय. माध्यमांनी हे गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे. माध्यम हे आकडे, मी आकड्यावर जातोय, निवडणूक आयोगाचे आकडे आहेत, माझे नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की या आकड्यावर जिथपर्यंत कोण कुठल्या याच्यात राहतात. आज भाजपमध्ये जवळपास पार्लमेंटमध्ये 65% लोक काँग्रेसचेच आहेत. त्या विषयावर मला आत्ता जायचं नाहीये. मी लोकशाही वाचवण्याच्या या गांभीर्यावर या ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये खूप सारे काँग्रेसचेच लोक त्यांनी पक्षात घेतले आणि त्यांना आमदार केलं. तो त्या मुद्द्यावर आज मला जायचं नाहीये. त्याच्यावर चर्चा आपण नंतर करू. लोकशाही वाचेल तर देश वाचेल. आज लोकशाही धोक्यात आलेली आहे. कुंपणच शेत खाते आहे. निवडणूक आयोगच कुंपण आहे, तेच शेत खाऊन राहिलेलं आहे. आणि हे गंभीर प्रश्न आहे.
या गंभीर प्रश्नावर या सगळ्या चिल्लरबाजीच्या व्यवस्थेमध्ये जाण्यापेक्षा माध्यमांनी मला मी जे तुमच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला, म्हणून निवडणूक आयोगाने काल रात्री पुन्हा ट्विट केलं की आम्ही वाढवलं. मी त्यांना विचारतोय ना की तुम्ही दुपारी 3 वाजता 1.3% मतदान वाढवलं, 9,99,359 मतं वाढली. ती कुठून वाढली, कुठल्या, काय तुम्ही त्याची नोंद कुठून आणली, हे प्रश्न तर विचारलेच पाहिजे ना. याचं उत्तर तर मिळालं पाहिजे. नाही तर तुमच्या मताचा अधिकार काय? तुम्ही म्हणता की मशीन राहिली तर तिला कोणी कॅप्चर करू शकत नाही वगैरे. सुप्रीम कोर्टाचे अनेक निर्णय त्याच्यामध्ये आहे. निवडणूक आयोगाने आपली भूमिका सुप्रीम कोर्टात मांडलेली आहे. मग आता ते तुम्हीच कॅप्चर करून राहिलेत ना. तुम्ही कॅप्चर केलेले मत आहेत. तुम्ही आपल्या हाताने ठप्पे मारलेत का, बटना दाबल्यात का? हे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. या प्रश्नाच्या गांभीर्याला सगळ्यांनी समजलं पाहिजे. माध्यमांनाही माझी विनंती आहे की हा इश्यू गंभीर आहे. हा हारण्याचा आणि जिंकण्याचा इश्यू नाही आहे. हा इश्यू या लोकशाहीला वाचवण्याचा आहे. निवडणूक आयोग हे पारदर्शक नाही असा माझा दावा आहे, आरोप नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. माननीय सुप्रीम कोर्टाने सुमोटो या सगळ्या विषयाचं दखल घेतली पाहिजे. ही भूमिका आमची आहे, हारण्या जिंकण्याची नाही. सुप्रीम कोर्टाने याचिका 2 तासात फेटाळली. 2 वर्ष त्यांना लागले अपात्र आमदार करायला, अजून नाही झाले. निकाल दुसऱ्या निवडणुका लागल्या, ते 2 तासात निपटवलं त्यानं. पण गांभीर्य हे जे आहे ते गांभीर्य आम्ही माननीय सुप्रीम कोर्टाचा एक नागरिक म्हणून, एक काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून नाही, एक नागरिक म्हणून मी हाक मारतोय. सुप्रीम कोर्टाने दखल घेतली पाहिजे की हे आकडे कसे वाढले. ऑनलाईन सिस्टीम आहे, काही याच्यानंतर जात नाही टेलिफोनिक. पहिल्याच्या काळात जायचे टेलिफोनिक, आता तर सगळं ऑनलाईन सिस्टीम आहे. मग हे एवढा उशीर लागण्याचं कारण काय? दुसऱ्या दिवशी आकडे देण्याची कारण काय? सगळे प्रश्न आहेत. कुठं लाईन होत्यात त्याचे व्हिडिओज दाखवले पाहिजेत. मी हारलेल्या सगळ्या आमदारांची काल मिटिंग घेतली. त्यांना विचारलं तुमच्या मतदारसंघात किती वाजेपर्यंत मतदान झालं. ते कोणी 7 वाजतापर्यंत संपलं, कुठल्या 8 वाजता संपलं, संपलं मतदान. हे जवळपास रात्री 12 वाजे तुम्हाला आकडे देण्याची कारण काय? 10 वाजता का नाही दिलेत? लोकसभा निवडणुकीचे तोच निवडणूक आयोग होता, विधानसभा निवडणुकीची तेच प्रोसेस होती. तुम्ही जे अर्धा तास लेट जे म्हणताय की 9 वाजताची आकडेवारी 9:30 पर्यंत, तीच प्रोसेस त्यावेळेसही होती. मी तुम्हाला 2 राज्यातल्या निवडणुका एकसोबत झाल्या. झारखंडमध्ये झाल्या, इथं 1.5% मतं वाढली फक्त. इथं 7.5% मतं कशी वाढली? कुठं मतदान झालं? दोन्ही राज्यातला तुम्हाला फरक सांगतोय. तिथे 9-10% वाढायला पाहिजे होते, तिथे 5-6% वाढायला पाहिजे होते. होतात मागं पुढे होतात ना, आम्ही मान्य करतो. लोक लाईन मध्ये लागले राहतात, काही ठिकाणी होते. पण 7.6% मतदान तुम्हाला रात्रीपर्यंत 76 लाख मतदान झालेलं आहे. हे सगळ्यांची टोटल लावली. मग एवढी लाईन कुठे लागली होती? आता तुम्ही माध्यमात तुमचे कॅमेरे फिरत होते, तुमच्याजवळ असेल व्हिडिओ दाखवा की रात्री 12 वाजेपर्यंत मतदान झालं. 10 किलोमीटर लाईन लागलेली होती, 5 किलोमीटर लाइन लगेगी होती। माँ प्रभावती बिल्डर्स लेकर आए हैं सोनेगांव तालाब को लगकर प्राइम लोकेशन पर प्रभावती अपार्टमेंट में 2 BHK लग्जरियस फ्लैट, अ प्रोजेक्ट बाय माँ प्रभावती बिल्डर्स। माँ प्रभावती बिल्डर्स के साथ होंगे अब आपके सारे सपने पूरे, वह भी किफायती दामों में। स्पेशलिटी मॉड्यूलर किचन, लिफ्ट फैसिलिटी, पार्किंग, POP in all rooms, 24/7 drinking water and many more facilities are available।